शेतकरी बंधूंनो, तुम्ही हा जो हिरवागार प्लॉट बघत आहात हा आहे नामदार सीड्स कंपनीचा स्वीटकॉर्न स्वीट बाईट NS 8601। आज मी आलोय मोरगाव येथे। या भागातील प्रगतशील शेतकरी श्री मंदारदादा वाघ यांचा हा 1.5 एकरचा प्लॉट आहे। आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत। दादा नमस्कार। नमस्कार। कोणती व्हरायटी ही? ही नामदारी स्वीट बाईट म्हणून जात आहे। कधी लावली तुम्ही? हे साधारणतः 65 ते 70 दिवस झालेत। आता माल तोडणीला आलेला आहे। आपण बघू शकता माझ्या डाव्या हातामध्ये एक कणीस आहे, ते पूर्ण शेंड्यापासून बुडक्यापर्यंत संपूर्ण दाणा असा भरलेला आहे आणि दाणा पण उत्तम प्रकारे, कलर उत्तम आहे। त्याच्यानंतर दाण्याची साईज, कणसाची साईज उत्तम आहे। त्याच्यानंतर एक बिगर सोललेलं कणीस आपण उजव्या हातामध्ये बघू शकता। दाणा चवीला सुद्धा एकदम गोड आहे आणि एकदम उत्तम प्रकारे नामदारी कंपनीचं हे सीड्स आहे। खायला सुद्धा मऊ आणि रुचकर असं हे बियाणं आहे। शेतकरी बांधवांना आपणाला सांगण्यास खूप आनंद होतो की मी 2 वर्ष झाले हे स्वीटकॉर्नचं उत्पादन घेत आहे आणि नामदारी कंपनीचं सीड्स मी खास करून वापरतो। अशी सुद्धा मी नामदारी ही व्हरायटी लावलेली होती, तर 1.5 एकरामध्ये मला 6 ते 7 टन मालाचं उत्पादन मला झालेलं होतं। या वर्षी सुद्धा नामदारी कंपनीचं सीड्स मी वापरलेलं आहे आणि ह्या वेळेला सुद्धा माझं लागवडी खालचं क्षेत्र 1.5 एकर आहे आणि 1.5 एकरामध्ये मला या वेळेला सुद्धा 8 टनापर्यंत उतार पडावा अशी अपेक्षा माझी आहे। मिळेल। तुम्ही व्यापारी बघायला आले होते का? कोण व्यापारी वगैरे पर्यंत आलेले नाहीयेत कोण। आता 2-3 दिवसामध्ये माल तोडणीला येईल। आता ती प्रोसेस मी सुरू करणार आहे व्यापारी बघण्याची। ओके, ठीक आहे दादा, तुमचा अभिप्राय जाणून खूप छान वाटलं। शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? शेतकऱ्यांना हे सांगेल की भरघोस असं उत्पादन आणि मार्केटला चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे सॉफ्ट असा, गोडी असणारा, रुचकर असा वाण आहे। तरी शेतकरी बांधवांनी नामदारी कंपनीचं सीड घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस फायदा करून घ्यावा अशी शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे। नामदारी सीड्स कंपनीची NS 8601 स्वीट बाईट शेतकरी दादा आता कणीस सोलून बघतायत। कणीस पाहू शकताय तुम्ही, अगदी वरपासून, शेंड्यापासून खालपर्यंत, तळापर्यंत, डेटापर्यंत पिवळसर मिल्की टपोरे दाणे आहेत। अगदी भरलेलं कणीस आहे। नामदारी सीड्स स्वीट बाईट NS 8601 पाहू शकता तुम्ही। दादा मग आपण एक कणीस सोलून बघितलं, हो, तर सोलायला तुम्हाला सोपं जातंय का? हो, अतिशय सोपं जातंय, अगदी हलकं जातंय, कुठल्याही प्रकारचा ताण होत नाहीये सोलण्यासाठी। अगदी हलक्या हाताने ते सोललं जातंय, म्हणजे शेलिंग सोपं आहे। आणि मित्रांनो, जे कणीस सोलायला सोपं जातं ते कणीस आपण फूड प्रोसेसिंग युनिट्स मध्ये त्याचं आपण विकू शकतो त्यांना, कारण की शेलिंग करणं सोपं असलं तर बाजारपेठेमध्ये त्याची मागणी असते। फूड प्रोसेसिंग युनिटसाठी ते अतिशय उत्तम असं वाण असतं। धन्यवाद दादा।